सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गॅंग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असेल, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं, लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल. आणि आमच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण. आजच बेळगावमध्ये काँग्रेसचं त्यामध्ये देश पातळीवर आणि राज्य पातळीवर एक बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत. कशा पद्धतीने याकडे आपण नाही, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोक्सपर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाल्यामुळे काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेली. आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी 100 वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं CWCची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता. आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण, उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलणं अशा पद्धतीची आपल्या नावाची चर्चा आहे. नाही, अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळतः झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे. आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आलेली, त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतात. सरकार जरी स्थापन झालं असलं तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे अजूनही सुरू आहेत. कल्याणची घटना बघितल्या, बीडची घटना बघितली, काय नेमकं या सरकारनं सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गॅंग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. अर्थकारण बिघडलेलं आहे. शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी साशंकता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का. आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला. ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार. आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते, कुणाकडं हा इशारा त्या ठिकाणी होता. आता बघूया पुढच्या काळामध्ये. आता 16 दिवस झाले, अजून कारवाई काही झाली नाही. आतून किती दिवसात कारवाई होणार आहे, खरे आरोपी पकडले जाणार आहेत का, कोण पाठीमागं होतं, त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार, कुणालाही शोधणार नाही अशी भूमिगर्जना तुम्ही केलेली आहे. की काही जे मंत्री झाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून केली जाते. या सगळ्या सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी असेल. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.